मुंबईतील विलेपार्लेमध्ये जैन बांधवांचं मंदिर जैन मंदिर महानगरपालिकेने पाडलेलं आहे आणि त्याच्या विरोधात सांगलीतील समस्त जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। आपल्याबरोबर सध्या राज्याचे माजी मंत्री आहेत राजेंद्र अण्णा यड्रावकर पाटील, त्यांच्याशी आपण बोलूया। नक्की काय मागणी आहे, कोणत्या मागणीसाठी मोर्चा काढला? विलेपार्लेमध्ये गेली अनेक वर्ष हे दिगंबर जैन समाजाचं त्या ठिकाणी मंदिर होतं। जवळजवळ 40-42 वर्ष झाली त्या ठिकाणी ही मंदिर अस्तित्वात होतं, पण महानगरपालिकेमध्ये जवळपास 15 ते तिथं स्टे असताना स्टेच्या दिवसाच्या दुसऱ्या तारखेला सकाळी 10 वाजता ही कारवाई करण्यात आलेली आहे। म्हणजे ह्याच्या अगोदरची ही यंत्रणा ही सूडबुद्धीनं जाणीवपूर्वक हे पाडायचं मंदिर पाडायचं या हेतूनं काही महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी मिळून हे केलेला हा डाव आहे आणि त्यासाठी म्हणून त्याचा निषेध हा प्रत्येक केवळ जैन समाजच नव्हे तर सकल हिंदू समाज असेल किंवा अल्पसंख्याक समाज असेल या सगळ्या समाजानं निषेध करण्यासारखी गोष्ट की एका दिवसात स्टेच्या दुसऱ्या दिवशी ते मंदिर हे पाडलं जातं। म्हणजे यंत्रणा किती अलर्ट आहे आपल्या महानगरपालिकेची हे ह्यातनं दाखवण्याचा प्रयत्न होतो। ह्याच्या पाठीमागं कोण आहे ह्याचा अगोदर तपास हा लागला पाहिजे। निश्चितपणे मंदिर हे त्याच ठिकाणी उभारेल, त्याला काहीही किंमत मोजायला लागली तरी सुद्धा चालेल, पण मंदिर त्या ठिकाणीच उभारलं जाईल हे मात्र निश्चितपणे आम्ही राज्य शासनाला इथं मंदिर उभारल्याशिवाय पर्याय राहणार नाही। एवढी यंत्रणा ही जैन समाजाची ताकद ही निश्चितपणे दाखवून देईल। नुकतीच जैन महामंडळाची स्थापना झालेली आहे। महामंडळ ज्या अर्थी स्थापन होतंय त्या अर्थी जैन बांधवांची जे मंदिरं असतील किंवा त्यांची आर्थिक परिस्थिती शैक्षणिक परिस्थिती या संदर्भात शासनानं सजग राहणं महत्वाचं असते, पण तसं होताना दिसत नाही। महामंडळाचा हेतू हा वेगळा आहे। महामंडळातला जे समाजातली अल्पसंख्याक समाजातली बेरोजगारी कमी करणे, जैन समाजाला इतर व्यवसायामध्ये आणणे, मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून त्या महामंडळाची नेमणूक आहे। धर्माच्या मंदिराचा हा भाग हा वेगळा असतो, महामंडळाचा भाग वेगळा आहे। पण ज्या पद्धतीनं सरकारनं ह्याच्या पाठीमागे लक्ष त्या मंदिराच्या पाठीमागे लक्ष द्यायला पाहिजे। आज अनेक मंदिरं अनधिकृत आहेत, पण हे मंदिर पूर्वीच्या काळामध्ये तिथल्या स्थानिक तिथल्या ज्या ट्रस्टी जे आहेत त्यांनी त्या काळामध्ये विकत घेतलेला आहे, पण शासनाच्या आणि महानगरपालिका आणि त्या लोकांच्या मध्ये असे आहे की हे ओपन स्पेस पूर्वीचं आहे अशी महानगरपालिकेचे मत आहे। आपण तिथल्या ट्रस्टींचं मत असं आहे की ही जागा त्यांनी विकत त्या काळामध्ये जवळपास 92 लाख रुपयाला म्हणजे 35-40 वर्षापूर्वी 32 लाख रुपयाला ती जागा त्यांनी विकत घेतलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा आयुक्तांनी खरं म्हणजे ऐकून घ्यायला पाहिजे होतं, त्याच्यावर हे लक्ष देणं गरजेचं होतं, पण त्या पद्धतीने झालं नाही। कोणीतरी ह्याच्या पाठीमागे असून कोणाला तरी ही जागा देण्याचा डाव त्याच्यामध्ये हा प्रामुख्यानं हे दिसून येतं। इशारा काय राहील समस्त जैन समाजाचा आहे? निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत, आदरणीय अजितदादा आहेत। निश्चितपणे हे प्रसंग या परिस्थितीला लक्षात घेऊन निश्चितपणे न्याय जैन समाजाला मिळेल अशी मला खात्री आहे। या निमित्तानं निश्चितपणे राज्य शासनाकडून मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडून न्याय मिळेल आणि ज्या जागेवर ते मंदिर होतं त्याच जागेवर पुन्हा ते मंदिर बांधलं जाईल असं माजी मंत्री राजेंद्र अण्णा यड्रावकर पाटील यांनी सांगितलेलं आहे। आपण पाठीमागे पाहू शकता मोर्चा या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करत आहे। पाठीमागे समस्त सांगली जिल्ह्यातील हे जैन बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात आहे। जिल्ह्यातील सर्व पंथीय जैन धर्मीय म्हणजे त्यात श्वेतांबर पितांबर असतील, तेरापंथी असतील, हे जे वेगवेगळे पंथ आहेत जैन समाजातील त्या सर्व पंथीय लोकांचा सहभाग, बंधूंचा सहभाग, भगिनींचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग झालेला आहे आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विश्रामबाग मधून त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव आपले क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस बंदोबस्तावर आहेत आणि आपण पाठीमागे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जैन बांधव या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि हा मोर्चा सध्या जात आहे। अनेक हजारो जैन बांधव बंधू आणि आपण पाठीमागे पाहू शकता आपल्या बरोबर आता जैन दक्षिण भारत जैन सभेचे जे अध्यक्ष आहेत भालचंद्र पाटील ते आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। भालचंद्र पाटील
काय नक्की मागणी आहे? मोर्चा चालू आहे, चालत चालत आमचं जे मंदिर 30 वर्षापूर्वी जुनं मंदिर तिथं असताना जे BMC अधिकाऱ्याने दादागिरी करून पाडलेलं आहे ते मंदिर तिथंच झालं पाहिजे. ते आमच्या समाजाची अस्मिता आहे आणि ते मंदिर त्याच जागेवर परत उभा करून दिलं पाहिजे आमची मागणी आहे. आणि ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली बेकायदेशीर त्यांना बडतर्फ केलंच पाहिजे, समाजाची प्रमुख मागणी. इशारा नक्की तुमच्या समाजाचा नक्की काय राहील महापालिकेला आणि शासनाला? हाच इशारा राहील की लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेऊन आमचं मंदिर जागेवर उभा करून देण्याचा निर्णय लवकर जाहीर करावा आणि त्यांनी बेकायदेशीर कारवाई केलेली आहे त्यांना बडतर्फ केलेला निर्णय लवकर शासनानं जाहीर करावा. तोपर्यंत आमचा समाज शांत असणार नाही. आपल्या बरोबर दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन आहेत रावसाहेब पाटील, आपण त्यांच्याशी बोलूया. दक्षिण भारत जैन सभेची हीच मागणी आहे की मंदिर तिथं झालं पाहिजे आणि सर्व तीर्थरक्षक भाई आहेत तीर्थक्षेत्र त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने संरक्षण मिळालं पाहिजे. स्वामी महाराज जे फिरतात त्याला सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे. अशा पद्धतीने सरकारनं हा नियम करून घटनेमध्ये त्याला घालून ह्या सोयी दिल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे. राज्य शासनाकडे नक्की जैन समाजाची मागणी काय राहणार? राज्य शासनाने ते मंदिर तिथंच बांधलं पाहिजे. बेकायदेशीर बरेच गोष्टी असतात, आमचं बेकायदेशीर नाही तरी सुद्धा मंदिर पाडलं गेलं त्यामुळे मंदिर तिथंच झालं पाहिजे अशी आमच्या सर्व समज जैन समाजाची विनंती आहे. महानगरपालिकेनं हे जे मंदिर आहे ते बेकायदेशीर ठरवून पाडलेलं आहे, परंतु हे मंदिर बेकायदेशीर नाही, त्यामुळे ते मंदिर त्याच ठिकाणी निर्माण झालं पाहिजे अशी मागणी या निमित्तानं समस्त जैन बांधवांनी त्यांच्या नेत्यांनी केलेली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.